श्री स्वामी समर्थ. शुभ सकाळ मित्रांनो, स्वागत आहे तुमचं JK7598 या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आहे रविवार आणि तारीख आहे 9 नोव्हेंबर. तर आज आपण आता सुट्टी आहे आपल्याला कंपनीला, तर गाडी आपण आता काढतो आहे ओला उबेरला. जस्ट CNG भरून आलो. 531 रुपयाचं CNG बसला आहे. मी स्क्रीनशॉट टाकतो तिथे. तर मित्रांनो, आता जस्ट आपण रोडपल्लीला थांबलो आहे. आता रिचार्ज वगैरे करतो आणि बघूया कोणची एखादी ट्रिप वगैरे भेटते आपल्याला, देतो अपडेट तुम्हाला. तर रिचार्ज करतो आता ओलाचा आणि उबेर दोन्ही रिचार्ज करायचे आहेत. आज दिवसभर काम करायचं आपल्याला. आणि तर मित्रांनो, व्हिडिओ तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि लाईक करा. आणि असेच नवीन व्हिडिओ तुम्हाला या चॅनलवरती आपल्या बघायला भेटतील. मराठी ओला उबेर डेली अर्निंगच्या संदर्भात जे मराठी ड्रायव्हर आहेत, जे बाबा ओला उबेर नवीन ड्रायव्हर आहेत, त्यांच्यासाठी हा खूप महत्त्वाचा व्हिडिओ असणार आहे. आणि व्हिडिओच्या शेवटी आपण आज दिवसभरात कुठे कुठे गेलो, काय गेलो, किती अर्निंग झाली, कसं काय झालं हे तुम्हाला बघायला तर भेटेलच. प्लस व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला आपली आज दिवसभरात किती अर्निंग झाली हे पण मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी मी सांगणार आहे. तर मित्रांनो, व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, स्किप नका करू. आणि ठीक आहे, मग मी ट्रिप 0 करतो आणि रिचार्ज करून घेतो आणि कुठली ट्रिप भेटते देतो अपडेट तुम्हाला. तर मित्रांनो, आपण कळंबोलीत होतो आणि कामोट्यावरून आपल्याला एक ट्रिप लागली उबरमध्ये एक्सेलची. जस्ट एक थांबलो, 9 वाजता रिचार्ज केला आणि एक 10 मिनटं थांबलो असेल. विचार चालला होता 15 मिनटं थांबायचा आणि परत कामोट्या साईडला जायचं, पण तोपर्यंत आपल्याला एक्सेलची ट्रिप आली उबरमध्ये. 10 किलोमीटरचे 429 रुपये दाखवले आपल्याला. 2 किलोमीटरचा पिकअप होता. आपण पिकअप लोकेशनला गेलो आणि जस्ट ड्रॉप केले कस्टमरला. मी इथं स्क्रीनशॉट टाकतो वरती. 10 किलोमीटरचे जवळजवळ आपल्याला 429 रुपये मिळाले. चांगले पैसे दिले उबेरने. 10 किलोमीटरचा ड्रॉप आणि 2 किलोमीटर 12 किलोमीटरचे आपल्याला 429 रुपये मिळाले. चांगले पैसे मिळाले. तर आता सध्या, आणि ती ट्रिप होती आपली इकडं तलोजा साहेब, पडगा म्हणून एक गाव आहे, तिथली ट्रिप होती. तर क्रिकेटची मुलं होती, ते क्रिकेटची मॅच आहे त्यांची, तिकडे ते चालले होते. त्यांना ड्रॉप केलं आपण. आणि आता तिथं तर ते गाव साईड एरिया, तिकडे काही ट्रिप लागणार नाही म्हणून एक 2-3 किलोमीटर आपण इकडे पुढं खांदा कॉलनी या साईडला आलो आहे, पनवेल साईडला. तर आता इथे येऊन थांबलो आहे. इथून बघूया आता एखादी कोणती ट्रिप, ओला पण चालू करूया आणि बघूया कोणती ट्रिप मिळते आपल्याला. इथून देतो अपडेट तुम्हाला. तर मित्रांनो, आपण आता खारघरला आहे, एस्कॉन टेम्पल. कामोट्यातून आपल्याला एस्कॉन टेम्पलची एक ट्रिप लागली. आपण खांदा कॉलनीत आलो होतो, पण तिथून काही ट्रिप लागली नाही. थोडं पुढं जात होतं तर आपल्याला एक खांदा कॉलनीतून खारघरची ट्रिप आली एक्सेलची ओलामध्ये. तर आपण जस्ट कस्टमरला आता ड्रॉप केलं आहे आणि इथे येऊन थांबलो आहे. ट्रिपा जरा कमी आहेत, थोड्या ट्रिपा एवढ्या नाही आहेत. कमी ट्रिपात त्यात एखादी चांगली ट्रिप आपल्याला आपण वेट करतो आहे ट्रिपांचा. उबरमध्ये तर ट्रिपच वाजत नाही मित्रांनो. पण उबरचं एक चांगलं झालं मित्रांनो, उबरमध्ये रेट वाढला आहे पण ट्रिप नाही आहेत. आणि ओलामध्ये ट्रिप आहेत पण रेट बिलकुल नाही. आता खारघरवरून एक ट्रिप आली मला टर्मिनल 2ची, 699 रुपये रेट दाखवते मित्रांनो. 700 रुपयाला खारघरवरून टर्मिनल 2ला जायचं आहे. तर काय परवडणार ना, तुम्ही सांगा आता. 700 रुपये म्हणजे, आणि जायला जवळ 80 ते 85 मिनटं दाखवतो, म्हणजे 1.5 तास दाखवत होतं. तर कसं परवडणार, म्हणून मी नाही ॲक्सेप्ट केली. तर आता थांबलो इथं एस्कॉन टेम्पलला. बघूया आता इथून एखादी ट्रिप भेटते आपल्याला, काय होतं देतो अपडेट तुम्हाला. तर मित्रांनो, खारघरला होतो आपण एस्कॉन टेम्पलला. तर तिथून आपल्याला थोडा वेळ वेट केला आपण, एक 15-20 मिनटं. त्याच्यानंतर आपल्याला एक ओलामध्ये एक्सेलची ट्रिप लागली कामोठ्याची. तर आपण ती ट्रिप घेऊन कामोठ्याला आलो. 280 रुपये काहीतरी होते, 85 रुपये. ती ट्रिप आपण ड्रॉप करायच्या अगोदरच मित्रांनो, आपल्याला ॲडव्हान्समध्ये एक अलिबाग रिटर्नची ट्रिप पडलेली आहे ओलामध्ये. 4 तास 136 किलोमीटर असं काहीतरी दाखवतं आहे. आणि 2789 रुपये असे काहीतरी, म्हणजे 2700 ते 2800 रुपये फेअर दाखवलं आहे. तर आपण ती ट्रिप ॲक्सेप्ट केली. 12:45ला पिकअप आहे मित्रांनो कामोट्यातून. तर आता आपण CNG पंपावर आलो आहे. CNG आहे आपला 6 तसे 3-4च कांडे कमी झालेत, पण तरी पण आपण टॉपअप करून घेतो आहे. आपली गाडी आता सकाळपासून 48 किलोमीटर चालली आहे. आणि आता बघूया अलिबाग राऊंड ट्रिप मारून आल्यानंतर किती चालते वगैरे, काय किती होतं आहे आणि टोटल फेअर किती होतं आहे तुम्हाला टोटल मी डिटेल नंतर देतो. ठीक आहे मित्रांनो, आता CNG भरून घेतो आणि भेटतो नंतर तुम्हाला.
तर मित्रांनो पोचलो आहे आपण एक 10-15-20 मिनटं झाली. कस्टमर गेलेत इथं घर आहे त्यांचं काहीतरी एक थोडंसंच कार्य अर्धा एक तासात त्यांचं काम आहे आणि एक अर्ध्या तासानंतर ते निघणार आहेत लगेच परत रिटर्न कामोठ्याला. त्यामुळेच मला वाटतं त्यांनी 4 तासाची राऊंड ट्रिप टाकली होती ओलामध्ये आउट स्टेशन आपल्याला. 15-20 मिनटं झालं बसलो आता आपण खाली इथं पार्किंगमध्ये गाडी लावली आहे आणि आता लगेच एक अर्ध्या तासाने ते बोलले आपण निघूया म्हणून आता थांबलो इथं आणि अर्ध्या तासानंतर पण त्यांना घेऊन आपल्याला परत कामोठ्याला ड्रॉप करायचं आहे. नंतर ड्रॉप केल्यानंतर मी तुम्हाला देतो किती पैसे वगैरे काय झाले ना मी तुम्हाला सांगतो किती पैसे वगैरे काय झाले मी तुम्हाला देतो अपडेट नंतर. तर मित्रांनो कामोठ्यात आपण ड्रॉप केला. जी आपण ट्रिप घेऊन गेलो होतो याची लोणावळ्याची त्याची आपल्याला 2900 रुपये टोटल कस्टमरचं बिल झालं 2960 रुपये. पण आपल्याला 2705 दिले. 261 रुपये कसलं दैनिक भत्ता वगैरे असं काय कट केलं आहे. आता ते दैनिक भत्ता काय तो मला भेटणार आहे का ओला कंपनी घेणार आहे ते काय मला आयडिया नाही. ते बघूया कोणाला जर आयडिया माहीत असेल तर प्लीज कमेंटमध्ये कमेंट करून सांगा मला. तर मित्रांनो आता मी जस्ट ट्रिप ड्रॉप केली 15-20 मिनटं चहा वगैरे पिलो आणि मला व्हिडिओ शूट चालू असतानाच एक एक्सेलची बुकिंग आली उबरमध्ये तुर्बेची. तुर्बे आयकियाचं ते शोरूम आहे तिथली. चांगलं फेअर दाखवलं. मला वाटतं 17-18 किलोमीटर मी स्क्रीनशॉट देतो आहे ते 633 रुपये मिळाले. 40 मिनटं लागली मला त्या ट्रिपला. तर ती ट्रिप आता जस्ट एंड केली आणि आपला CNG आला आहे हे होत. तर आपण सकाळी एकदा 531 रुपयाचा CNG भरला. त्याच्यानंतर एकदा टॉपअप केला होता आपण ह्याला जायला लोणावळ्याला जायला अलिबागला जायला आणि त्याच्यानंतर आपण त्या CNGवर जाऊन आलो. 4 कांड्या आपल्या होत्या कामोठ्यामध्ये ड्रॉप केल्यानंतर. तुम्हाला सांगतो मित्रांनो ती जी बुकिंग होती त्याची आपल्याला 136 किलोमीटर गाडी चालली तरी 4 कांडे आपल्याकडे शिल्लक होते. म्हणजे गाडीनं पण ॲव्हरेज चांगलं दिलं आपल्याला. आणि तशीच आपण मग ती एक्सेलची बुकिंग घेतली आणि तुर्बेला आता आयकियाला ड्रॉप करून आता इथे एक CNG पंप आहे बाजूला. इथं CNG लाईनीत उभं राहिलं. आता CNG भरायचं आहे मित्रांनो. म्हणजे हा 3रा CNG होईल आपला. तर सगळं टोटल अमाऊंट खर्च आणि आजचं जे इन्कम आहे ते तुम्हाला मी सांगतो मित्रांनो. आता जवळजवळ माझ्या तर मते 4,500 आपला बिझनेस झालेला आहे. मी व्हिडिओच्या शेवटी मी तुम्हाला टोटल बिझनेस सांगेन किती झाला तो. तर ठीक आहे मित्रांनो आता CNG भरून घेतो आणि बघूया कुठली एखादी ट्रिप भेटते. 1-2 ट्रिपा करून आपण लवकर घरी जाणार आहोत. आज देतो तुम्हाला अपडेट कारण आपलं टार्गेट आज पूर्ण झालेलं आहे जवळजवळ लवकरात लवकर त्या आउट स्टेशनच्या ट्रिपमुळे. तर मित्रांनो आपण वाशीला म्हणजे तुर्बेला होतो. तुर्बेची ट्रिप ड्रॉप केली आणि त्याच्यानंतर आपल्याला लवकर काही ट्रिप लागली नाही मित्रांनो. तुर्बेची ट्रिप ड्रॉप केली. CNG भरला आपण. CNGचं किती गेलं मी इथं ते CNGचं स्क्रीनशॉट टाकतो. आणि त्याच्यानंतर मित्रांनो आपण वाशी साईडला आलो. वाशी साईडला खूप वेट करावा लागला मित्रांनो. आज सुरुवात छान झाली दिवस चांगला गेला. आपण शेवट जरा थोडासा त्रास झाला म्हणजे मी जवळजवळ 1.5 ते 2.5 तास वेट केला वाशीला. मला ट्रिपच लागत होत्या. आल्या ट्रिपा नाहीच नाही. ओबेरला 3-4 ट्रिपा आल्या. खारघर आली, बेलापूर आली, पनवेलची आली पण ॲक्सेप्ट नाही झाल्या. उबरला पण 1-2 ट्रिपा आल्या नवी मुंबईच्या पण त्या पण ॲक्सेप्ट आपल्याला घरी जायचं होतं त्या पण ॲक्सेप्ट नाही झाल्या मित्रांनो. आणि त्याच्यामुळं मग नंतर आपण खूप वेट केल्यानंतर परत एक आपल्याला वाशीवरून ट्रिप लागली उबरमध्ये एक्सेलची मॅरियट हॉटेल नेरूळची. तर नेरूळला आपण तिथं कस्टमरला ड्रॉप केलं आणि त्याच्यानंतर परत आपण लगेचच आपल्याला तिथून नेरूळवरून वंडर्स पार्क म्हणून गार्डन आहे तिथून एक ट्रिप लागली परत नावडेची कळंबोली. नावड्याला आपण आता कस्टमरला ड्रॉप केलं. तर अशा प्रकारे आपण 2 ट्रिपा कंप्लीट करून आता घरी आलो आहे म्हणजे घरीच चाललो आहे आता जवळजवळ. तर आता आपण घरी आलो आहे म्हणजे घरीच चाललो आहे कळंबोलीला. इथून 1 किलोमीटर आपलं घर आहे मित्रांनो. तर अशा पद्धतीने आपण आता आलो आहे घरी. तर अशा प्रकारे आपण आता पोचलो आहे घराजवळ. आता गाडी इथे लावली ट्रिप आपल्याला व्हिडिओ एंड करायचा आहे म्हणून आता शूटिंग करतो आहे.
तर अशा प्रकारे आपलं काम झालेलं आहे. 9 वाजलेले आहेत. 9 वाजता घरी आलो आपण. सकाळी 9 वाजता निघालो, म्हणजे 12 तास कंप्लीट झालेत आपल्याला. 12 तासामध्ये आपलं किती काम झालं मी तुम्हाला सांगतो. तर आपण 531 रुपयाचा सकाळी CNG भरला आहे, नंतर 398 रुपयाचा एक CNG भरला आहे, आणि 149 रुपयाचा ओलाचा रिचार्ज आहे मित्रांनो, आणि 247 रुपयाचा उबेरचा रिचार्ज. असं टोटल मिळून 1300 रुपये काहीतरी होत आहेत, प्लस 200 रुपये आपण अजून CNG त्याच्यात ॲड केला, म्हणजे 1523 रुपये, म्हणजे 1100 रुपयाचा CNG गेला आणि 400 रुपये आपले रिचार्ज आहे. असे टोटल मिळून 1523 रुपये आपला खर्च आला आहे मित्रांनो. आज गाडी चालली आहे आपली 240 किलोमीटर. तर आणि आपलं टोटल अर्निंग झालं आहे, मी इथं स्क्रीनशॉट देतो ओलाचा. ओलाचं मित्रांनो झालं आहे 3782 रुपये, आणि उबेरचं झालं आहे मित्रांनो 1319 रुपये. ओलामध्ये 4 ट्रिप कंप्लीट केलेत, उबेरमध्ये 3 ट्रिप कंप्लीट केलेत. त्याच्यात एक ट्रिप आपण ती ह्याची 4 तासाची आउट स्टेशनची ट्रिप होती अलिबागची. तर अशा पद्धतीने मित्रांनो आपला 5101 रुपये बिझनेस झाला आहे 12 तासामध्ये, आणि त्याच्यामध्ये 1525 रुपये खर्च मिळून अजून 3576 रुपये, म्हणजे 3500 रुपये आज आपलं टोटल इन्कम आहे मित्रांनो, अर्निंग आहे. तर बऱ्यापैकी चांगलं अर्निंग झालं आहे, आणि कमी वेळामध्ये 12 तासामध्ये खूप छान अर्निंग झाली. मेन अर्निंग झाली आपली आउट स्टेशन ट्रिप लागल्यामुळेच, त्याच्यामुळे आपलं मस्त आज दिवस गेला. तर ठीक आहे मित्रांनो, आता व्हिडिओ आपण इथे एंड करतो, खूप वेळ झाला. तर तुम्ही जर आपल्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा, आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ तुम्हाला भेटत जातील. तोपर्यंत गुड बाय, शुभरात्री, टेक केअर, धन्यवाद.